किती जोरात पाऊस असू दे, काही होऊ दे, कोण वाहून पण जाऊ दे, मी पोरीला असं डोक्यावरती घमेली घेणार आहे म्हटली. ते आपल्या त्या टपात ठेवणार परीला आणि पाण्यात अशी डुम 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 जाणार. तर सायली बोलते की कर्म चांगली ठेवा, पोरगं चांगलंच नाही. मग तर तुझी पोरगी जेव्हा झाली ना तेव्हा आम्हाला पुसावी पण नाही लागली. जशी दिली डॉक्टरने तशी आम्ही बाळोत्यात बांधली, कारण तिच्या अंगावर एकही वाईट तो लेअर असतो ना तो नव्हता. तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या बाळाला थोपटवताना पाटान थोपटत असाल, डोकं थोपटत असाल, आमचं जरा वेगळं आहे. इकडे बघा. तर फ्रेंड्स, आज तुमच्या गोंड्याला आपल्या परीला वॅक्सिन द्यायला जायचंय, पण आज बरोबर आजच 30वा नंबर लागलाय आणि आता बघा तिथं खाऊन पिऊन झाले तर कशी मस्त फ्रेश झाले. तुम्हाला वाचता येतं इंग्लिश, आमची परी वाचते बघा. काय करू काय करू कळत नाही, कारण मला ना तुझ्या 15-20 दिवसाचा गॅप ठेवला पाहिजे. आता तिचं 9व्या महिन्याचं कालच काय मानव असं काय आहे काय इन्फ्लुएन्झा दिलं नाही तर काय असं कॉन्सिक्वेन्सेस होतील द्यायचं डॉक्टरने सांगितलं, काय प्रॉब्लेम. डॉक्टर सगळेच द्यायला सांगतात रे, पण मग मी विचार करतोय की मग तिकडे गेल्याच्या नंतर मग परत ते मी काय बोलतोय, अरे हो, पण मी काय म्हणतोय गव्हर्नमेंट वाले तर बोलतात का काय, त्या काकी बोलल्या ज्या इथं नाही भेटत ते प्रायव्हेटला द्यायचे बोलल्या. ते टायफॉइडचं हे इन्फ्लुएन्झा. टायफॉइडचं माहितीये, पण इन्फ्लुएन्झा म्हणजे असं काय, इन्फ्लुएन्झा फक्त इम्युनिटी पॉवर वाढवतं. वर्मा डॉक्टर काय बोलले काल ऐकलं नाही त्या दिवशी माझ्या काय? कंबर वगैरे. इन्फ्लुएन्झा हे आता पावसाळ्यात जो व्हायरल इन्फेक्शन फिरतं ना, सर्दी खोकला ताप वगैरे, ते त्यापासून वाचवतो. काय माहिती, जाऊ दे. ही बघ, डॉक्टर वर्माकडे हिला आता शाळेत नको टाकायला, हिला डायरेक्ट कॉलेजला टाकू आपण. कॉलेजला तरी गेला डायरेक्ट डिप्लोमालाच सीएच बनवून टाकू. नाही बाई सीए नाही. अरे अरे मी लय थांब ना, वाचते ती काहीतरी. काय बाबू का वाचतं. अयो हो बाई, परीला आपल्या 2 दात आलेत, पण त्या 2 दाताच्या मध्ये एवढा मोठा गॅप आहे, त्यामुळे असला 2 आलेत, 4 आलेत वर, पण जे पुढचे 2 असतात ना आपले वरचे त्याच्यामध्ये मोठा गॅप आहे. त्या लहान पोरांचा गॅपच असतो. वाचते ती काहीतरी, वाचा वाचा. हे वाळे ना ह्याच्याने घासायचं. तिच्या अभ्यासात का आलीस तू मध्ये? सॉरी, शाळा चालू झाली तिची. तिला ते फ्लॅश कार्ड दाखवाच जा. मीच दाखवू? मी काय काय करू? काय करते? खाणं करू, जेवण सगळं करू. तिला राग आला बघ, दिलं टाकून तिने. बघू हे बघ, परी परी नाही ती, मी परी आहे आणि ही माझी मम्मा आहे. आमचं असं ठरलंय ना बघू. तू मम्मा मी परी ना. आता बघा परी, आव मी ना सुपर सीना हसते बघा. बिग बॉय. हात बघा तिचे लेझी 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 घाल. चल आव मी ना सुपर सीना बिग बॉय लेझी 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 धल. नो 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 नो. तू कर परी, तू कर. नो 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 नो. कोणी विचारलं तुला चॉकलेट हवंय का, हे घे परी चॉकलेट, तर काय म्हणायचं, नो नो नो. कोणी सांगितलं तुझे डॅडा आणि मम्मा तिकडे, चल मी सोडतो, नो नो नो. कोणी म्हणलं चल मी तुला फिरायला नेतो, म्हणायचं नो नो नो. माझे डॅडा आणि मम्मा इथंच आहे म्हणायचं. आता काही जण म्हणजे आपल्या परीला बघतात आपल्याच ऐकले, तर म्हणजे मोजकेच आहेत 1-2 जण जे विचारतायत तू सायली अशी मी असा, मग आपली तुमची परी गौरी कशी काय झाली, तुम्ही काय खाल्लं होतं असं प्रेग्नन्सी मध्ये जी परी गोरी झाली. तर सायली बोलते की कर्म चांगली ठेवा, पोरगं चांगलंच नाही. असं काय नाही, मी परीच्या वेळेला हे खाल्लं होतं. काय मी असं म्हणते की ती तुमच्यावर गेले, म्हणजे राजूंवर गेले, कारण राजूंचा कलर पण खरं म्हणायला गेलं तर त्यांचा पण इतका कलर म्हणजे डार्क नाहीये जेवढा परीचा आपल्या जरा गोरी आहे. डार्क म्हणजे काळं, म्हणजे गोऱ्यामध्ये पण ती डार्कच आहे ना. फेअर म्हणायचं का तुला? हा, पण ती कशी गोरी, सगळेजण बरेच म्हणतात. इव्हन ती जन्मली ना त्यावेळेला तिथल्या त्या म्हणजे जे स्टाफ होता तो पण बोला होता ना की तुला तुझ्या नवऱ्याने नारळ पाणी जास्त दिलंय का. मी बोलली नाही, कारण जास्त महाग असल्यामुळे मी त्यांच्यावर कधी नारळ पाण्याची अशी हे नाही केली की मला पाहिजेच आहे लागलं तरी. बोलतात तुझी पोरगी जेव्हा झाली ना तेव्हा आम्हाला पुसावी पण नाही लागली. जशी दिली डॉक्टरने तशी आम्ही बाळोत्यात बांधली, कारण तिच्या अंगावर एकही वाईट तो लेअर असतो ना तो नव्हता.
परी आपली झाली तेव्हा इतकी लाल होती परीचं डोकं एवढंच होतं चेंडू आहे ना. असं हातात एका हातात माझी मावायची, असे घ्यायचे. एका हातात घ्यायची, हातात पण एवढ्या ह्याच्यातच मावायची, एवढीच डोकं मावायचं. असं एका हातात पकडून न्यायचं तिला. तोपर्यंत गोंडा. तिथूनचा हा प्रवास माझ्या जीवाला माहिती. गोंडा. सगळे म्हणतात बाळ सांभाळणं सोपं आहे, तू कशी करते. माझ्या जीवाला माहिती मी किती रात्र जागलीये, किती स्वतःला विसरलीये, किती स्वतःसाठी सगळं विसरून तिला दिले. म्हणजे हे जीव आहे, काळीजाचा तुकडा नाही, हे माझा अख्खं काळीज आहे. हम्म, हम्म. गोंडो, मी तिची मम्मा नाहीये, मी तिची परी आहे, ती माझी मम्मा. गोंडो. मम्मा मला दूध हवंय, मम्मा मला थिमती पाहिजे, थिमती. आणि हो आपल्या परीला तर मी नॉनव्हेज मध्ये फक्त अंडा चालू केलंय कालपासून. त्याचा मला तिला तर पचतंय, कारण म्हणजे माझे पप्पा असे म्हणतात की मुलीच्या जातीला बऱ्याच गोष्टी पटकन पचल्या जातात. आणि इव्हन मी परी पोटात असताना सुद्धा सगळ्या गोष्टी खाल्ल्या ना. हो, अशी कुठलीच गोष्ट नाही जी मी खाल्ली नाही. प्रत्येक गोष्ट भले त्या गोष्टीने म्हणजे डॉक्टरने आणलेलं हे खाऊ नका, पण मी एकदा तरी ट्राय केली होती की जेणेकरून पुढे जाऊन परीला म्हणजे जे कोणी होईल त्याला त्याचा इम्पॅक्ट चांगला व्हावा. मग आता तिला अंड तर देते आतलं पिवळं मी, तर मी कशी देते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेनच. कारण आपण फक्त बघितलं आतापर्यंत युट्यूबवर वगैरे की अंड ते पिवळं असं ते पाण्यात किंवा आईच्या दुधामध्ये स्मॅश करून, पण मी वेगळ्या पद्धतीने देते. म्हणजे ओव्हरऑल एक खिचडी बनवून देते तिला. आणि आता मी बघू पुढच्या महिन्यात, आता तिचा 9वा संपेल ना, पुढच्या महिन्यापासून मी चिकनचे जे बोनलेस बोलतात ना, हा, बोनलेस असतं मला काय ना, विचारते पण. म्हणजे तेच आहे, असं मऊ असतं ते बोनलेस असतं ना, ते मी तिला चालू करणार आहे. म्हणजे आळणी चिकनचं आळणी, परत चिकन स्मॅश करून त्याचं मी तिला असे छोटं म्हणजे भात बिर्याणी वगैरे टाईप कसं आपण भात बनवतो तसं चालू करणार आहे. झोप आले. आता उठली किती वाजता? 11:15 वाजलेले, तेव्हा उठले आणि आता खाल्ल्यानंतर लगेच तिला आता झोप एवढ्या आली. नवरात्री आम्ही हे अंथरून टाकलं. तिला ह्या अंतरावर इतकं कम्फर्टेबल वाटतं कारण गादी आहे. ती जेव्हा मॅटवर झोपते ना तेव्हा ती आहे ना स्वतःच्या बाबतीत खूप जास्त अलर्ट असते ना. हो, म्हणजे अशी तिला कळतं लागतंय पालती काय झाली ना की ती सरळ व्हायला सुद्धा अक्षरशः अशी स्लोमो मध्ये होते. पण ह्याच्यावर आहे ना पटकन अशी गोल 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 फिरते. हा, आणि काल काय झालं, माझ्या पप्पांचा व्हिडिओ कॉल आलेला, तो मी फोन इथे झालेला, तिला घ्यायचा होता फोन, आणि ती इथं पालती झाली होती आणि दोन्ही गुडघ्यांवर रांगण्याच्या पोझिशन मध्ये होती. तर तिला रांगायला तर थोडंफार आलं, ती आता पाय टाकायला लागले ना हो, गुडघे पुढे टाका. पण तिचं असं झालं की मला मोबाईल लगेच पाहिजे. त्यामुळे परीने जी आपल्या एखादा डॉगी कसा जम्प मारतो दोन्ही हात दोन्ही पाय उचलून, तशी जम्प मारली होती. किती लांबून इथून इथपर्यंत आली होती ती, आहे ना. नाही मारली होती. खाली ठेव तिला, खाली ठेव. परी दाखव ना सगळ्यांना तू रांगते कशी रांगते दाखव. हा किट्टू म्हणजे हा फेवरेट आहे. हा मी जीव की प्राण झाला. जीव की प्राण आहे. म्हणजे हजारो खेळणी आणले तरी त्याला रिप्लेस कोणी करू नाही शकत. तिकडे एक पडलाय, त्याला बघत पण नाही, तो तसाच आहे. पण ते म्हणतात ना की लहानपणाची जी अटॅचमेंट असते एखाद्या गोष्टीवरती आपली राहते. जसं की माझ्या पण घरी माझा एक हे टेडी आहे, तो मी तसाच ठेवला, पण तो आता खूप घाण झालाय. हा, तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमच्या बाळाला थोपटवताना पाटान थोपतात असाल, डोकं थोपटत असाल, आमचं जरा वेगळं आहे. इकडे बघा. आमच्या परीच्या काही गोष्टी इथे काय युनिक आहेत ना, त्या मलाच कधी कधी हसवतात. तर ठीक आहे फ्रेंड्स, बघू आपण आता. जर पाऊस नाही पडला तर जाऊन तिला वॅक्सिन देऊ नये, नाही तर मग सोमवारी जायला हवं. कारण की कसं होतं, तिचं आता 9वा महिना चालू झाल्यावर, 9वा महिना चालू आहे, 9वा महिना संपल्यावर तिला 10व्या महिन्यात पण गव्हर्नमेंटमध्ये हे द्यायचं, वॅक्सिन द्यायचं. पण गव्हर्नमेंटच्या वॅक्सिन मध्ये बोलतात ना, असे पॉवरफुल असतात, कधी कधी बाळ तापाने आजारी पडतात किंवा असं काय भरपूर गोष्टी होतात. तर आता हिला सायली टाकते पाळण्यात, मी पण थोडंफार. सवय मी कशी सोडू, तुम्ही लोक मला कमेंट करा. परी पाळणा सोडेनाच झाले ना. मग काय, आता हिला पाळण्यात टाकायचं झालं. आमचं इतकं कसं घर आहे, तर माझं असं झालं की हिची जर सवय मोडली, खाली झोपली, तर मी तो पाळणा फोल्ड केला तर थोडीशी तरी जाणार आहे. काल मम्मी पप्पा लिटरली जेवायला आलेले ना, हा पाळणा आपण असं उभा केलेला, उभा, हा असा एका साईडला, तेव्हा आम्हाला जागा झालेली जेवणासाठी. तेव्हा तिला काहीच स्पेस नाहीये ना. हो, तर ठीक आहे, बघू आपण कसं टाइम भेटतोय, सगळं आवरून घेऊ. आणि सायलीची मम्मी आज घरी आहे, म्हणून मग सायली आणि परी दोघं जण आहेत मम्मीकडे. तर बघू कसे जात आहेत ते. काय तर आपला गोंड्या उठला झोपेतून
झोपवल्याला एकटाच खेळतोय आणि हे अजून आम्ही काढलंच नाही हे, कारण की ह्याच्यावर जेवढी कम्फर्टेबल खेळते ना ती ती ह्या आपल्या मॅटवर नाही खेळत बघा, त्या मॅटवर नाही खेळत. आणि हे आपलं पूर्ण खराब झालंय आणि साईला आलाय फोन मम्मीचा परत. तर 1 मिनिट मी पिक करतो. आता बघा या गोंड्याने हातात एसीचा रिमोट आहे बघा, हा एसीचा रिमोट आणि एसी ऑन केले. एवढं हुशार आहे बाबा. काय केलं ते चालू, तू काय केलेलं चालू? एसी चालू करते खेळता खेळता. आणि बाहेर वातावरण बघा कसं झालं, मस्त छान छान असं वातावरण झालंय, 1 नंबर. पाऊस पडतोय, छोटा छोटा पाऊस पडतोय, जास्त मोठा नाही. परत एकदा पाऊस चालू आला. आता मी सायलीचा मोबाईल चार्जिंगला लावतो. सायलीच्या घरी जायचं होतं कारण की मम्मी सायलीची घरीच आहे. आज कामावरनं सुट्टी घेतली. सुट्टी मीन्स लवकर आले थोडी, पण प्रॉब्लेम असा झालाय की त्यांच्याकडे गेली लाईट आणि आपल्याकडे लाईट आहे. म्हटलं तिकडं तर भरपूर गरम होईल, म्हणून मग विचार करते सायली जर लाईट आली पटकन तर पटकन जाऊन येऊ. आणि ह्यांचं वॅक्सिनचं काय करायचं ते पण विचार चालू आहे. परत आला फोन बाबू, आली वाटतं लाईट. आता हिचं औषध बघा कसं प्यायचं चालू आहे. नाही 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 नाही, तिला हे ड्रॉपलं कळतं हा. अरे अरे अहो कसं केलंय. कशी करते तिला तिला एक ड्रॉपलर ते आपलं रेड कलरचं आहे ते कळतं आणि हे व्हाईट कलरचं आहे ते कळतं. आता हे परत बघा, आता अजून एकदा औषध आहे. हे विटॅमिन आहे काय? विटॅमिन डी. आता अजून एक तेव्हा लक्ष नो 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 झूम केलं मी बाबा. आहा आहा आहा. हात बीत पकडावा लागतंय आम्हाला. आधी नव्हतं हे औषध लय आवडीचं होतं तिच्या. हे काय गोड औषध आहे ना विटॅमिन डीचं. आवडीचं होतं ना. पहिले माझी छोटी होती ना, हे औषध पिताना एकदम तृप्त व्हायची पिऊन झाल्यावर. आता औषधावर विश्वास उठलाय तिला. हो, त्या दिवशी यांनी बोले मम 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 आ तिला, आणि ते होतं औषध. पहिले दुसऱ्यांना मम आता हिला दूध वगैरे पाजून गेल सायले आणि नंतर मग आम्ही जेवून घेतो. कालचंच कालवण आहे आपलं पनीरचं, मम्मी पप्पानं बनवलेलं. मग ते पनीरचं कालवण आणि आपला भात तो खाऊ. आणि तिकडे सायलीच्या मम्मीकडे ही जाणार आहे, पण लाईटच नाही तिकडे, तर कधी जातील बघू. आणि सायलीचं चाललंय आजच्या आज आपल्याला आजच्या आज वॅक्सिन देणं ते महत्वाचं आहे. किती जोरात पाऊस असू दे, काही होऊ दे, कोण वाहून पण जाऊ दे, मी पोरीला असं डोक्यावरती घमेली घेणार आहे म्हटली, ते आपल्या त्या टपात ठेवणार परीला आणि पाण्यात अशी डुम 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 जाणार आहे. किती जोरात पाऊस असू दे, काही होऊ दे, कोण वाहून पण जाऊ दे, मी पोरीला असं डोक्यावरती घमेली घेणार आहे म्हटली, ते आपल्या त्या टपात ठेवणार परीला आणि पाण्यात अशी डुम 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 जाणार आहे. तिचं डायपर चेंज करायचं चाललेलं आहे, तर दाखवलं असं तुम्हाला. पावसाळ्यात लहान बाळा लय सू करतात, त्यामुळे काही काळजी घ्यायला लागते, लगेच भरतं. हो, त्या कपड्याच्या डायपर पेक्षा मी म्हणेल ते डायपर प्रेफर करायला पाहिजे. तर ठीक आहे, आपण बघू कधी जाता येते, वाट बघू. तर फ्रेंड्स, आत्ताच आपल्या गोंड्याचं नॅमनॅम करून झालंय आणि आता आपल्याला जायचंय डॉक्टरकडे. वाजलेत जवळजवळ 4:45. आता सायली थोड्या वेळाने चहा बनवेल. सायली बोलते 6 वाजता निघू आपण, पण 6 वाजता निघून पण तिथं नंबर आपला 30वा आहे, तर आतमध्ये घेतील नाही घेतील, किती वेळ थांबावं लागतंय माहित नाही. आणि आत्ताच मगाशी आम्ही खाली जाऊन आलो. ऍक्च्युली पप्पा गावावरनं येत होते, दुसऱ्या गावावरनं आपल्या घरी, तर त्यांना इथे काहीतरी चावलंय मीन्स काय किडा वगैरे लागला का चावला का माहित नाही, ते चावलंय, ते सुजलंय एवढं. ओके, तर आता डॉक्टरकडे जाऊन आले. मग डॉक्टरांनी तिथलं सॅम्पल घेतलंय, तर त्याचं रिपोर्ट्स 5 दिवसाने भेटणार आहेत. पण आता ते ह्याच्यावर दाखवू नाही शकत तुम्हाला, कारण की ते गाईडलाईन मध्ये येत नाही युट्यूबच्या, म्हणून मग त्याचा उपयोग पण नाही दाखवून. उपयोग मीन्स इन अ सेन्स ते
हाईडलाईन मध्ये येत नाही. आणि ह्या मॅडम स्वतःला मारून घेत आहेत रिमोट खेळता खेळता. होय काय डॉक्टरकडे जायचं का नाही? जायचंय. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता आपण बघू, चहा वगैरे आवरून घेऊ आणि हिला डॉक्टरकडे येऊन जाऊ. बघू, इन्फ्लुएन्झाचा सेकंड डोस आहे तो द्यायचा आहे. आम्ही ज्याच्याकडे दररोज जातो तो डॉक्टर बोलला काय काय असे वॅक्सिन असतात ते 1 डोस वाले असतात, 2 डोस वाले असतात, 3 डोस वाले पण असतात. आपल्या परीचे 2 डोस वाला आहे. आता तिला घेऊन जाऊ आज वॅक्सिन द्यायला. होपसो रडली नाही पाहिजे. लास्ट टाइम ती याच्यामुळे रडली होती, भूक लागलेली म्हणून. भूक लागलेली. मी तुम्हाला बोलत होती तिला दूध पाजत त्यावेळेला तिच्या भुकेचा यांनी अंत बघितला आणि तिला भूक लागली की ती कोणाची नसते. आता बघ तिला काय पाहिजे. रडली. अदरवाईज ती इंजेक्शनला पण एवढी भीक घालत नाही. द्या. माझ्या बाबाला झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच रक्त काढले होते हातातनं. मग काय त्यामुळे मला बाबाच खाऊन घे. घे ना, खेळ ना. तुला कशाने खेळायचं? एवढं दिलं सगळं. तिला कानाला चावतंय काहीतरी, काय चालतं काय माहिती. झोप मच्छर बिच्छर आहे का? मच्छर बोलते. झोपड्या आले ते. हा हे बघ कुठे झाले. तिला खूप बरं वाटतंय मी असं खांदा देतं. करा ना. मी आता चहा ठेवते ती 4 भांडी. पंखा फास्ट कर, तिला गरम व्हायलंय. चहा ठेवते, चहा पितो. आणि आज वॅक्सिनचा नंबर जरा उशीर असला तरी एक बेनिफिट आहे की आज माझी मम्मी घरी आहे. आणि मम्मी घरी असल्यामुळे मग उशीर जरी झाला डॉक्टरकडनं यायला, मुंगी ना, जरी डॉक्टरकडनं यायला उशीर झाला तर मम्मी घरी आहे. मम्मी मला बोलली की दीदी तू जाऊन ये, कारण मी आज घरी आहे. कारण माझ्या भावाची तब्येत खूप जास्त डाऊन झालेली, त्यामुळे मग मम्मी जेवण बनवेल आहे ना. मग त्या परीला घेऊन आलो की जेवायचं आणि घरी येऊन नेहमी करायची. ठीक आहे चालेल. पण मम्मी पप्पा पण गावाला चालले का आज? भेटू शकतो मग पप्पा. मम्मी पप्पा पण गावाला चालले. गाडी आहे. बघू कसं काय होतंय, सगळं करून घेऊ आपण. तर फ्रेंड्स आता आपण निघतोय परीला वॅक्सिन द्यायला. सायली येते मागून. मम्मी पप्पा चालले गावाला. तर फ्रेंड्स फायनली रिक्षा भेटले आम्हाला इकडे. पण गर्दी बघू शकता, असली गर्दी आहे ना, बापरे बाप. ट्रॅफिक बघा. आणि आम्हाला 1 किलोमीटर पण लांब नसेल जायचे तरी पण रिक्षा पकडावी लागते, कारण की हा गोंड्या सरळ बसत नाही. मग येताना बघू चालत येऊ, पण ऍटलीस्ट जाताना तरी लवकर पोहोचलो पाहिजे. पाऊस नाही पाहिजे येताना. हो, पण लवकर पोहोचायचं काय म्हणतात त्याला, लवकर पोहोचायच्या प्रयत्नांमध्ये हे असलं ट्रॅफिक बरं मोठं, एवढं ट्रॅफिक आहे बापरे बाप. नाही ते होपसो डॉक्टर आम्हाला घ्यावी लगेच आतमध्ये. तर फ्रेंड्स पोहोचलो आता जस्ट घरी. हिला इंजेक्शन वगैरे देऊन आलोय आणि आपले मम्मी पप्पा गावाला चाललेत, म्हणून मग पटापट फास्ट, इतक्या फास्ट आलो की लिटरली हे पूर्ण घामाने भिजलंय. आणि हिला भूक पण लागलेली, आपल्या या गोंड्याला भूक लागलेली. टीव्ही म्यूट केले तरी बघत बसले. भूक लागले म्हणून मग पटकन मम्मी पप्पांना तिथल्या तिथेच बाय केलं. त्यांना बोललो पोहोचल्यावर आपली गाडी भेटल्यावर फोन करा. मम्मी पप्पा ट्रॅव्हल्सने चालले. मग ते कसं डायरेक्ट घरापाशी मीन्स थोडं जवळच असतं आपल्या. कसं समजू तुम्हाला, एक 5 मिनिटावर थांबते आपल्या घराच्या, म्हणून मग तिथपर्यंत सोडलं पप्पांना सोडतील तिकडे. आणि हिचं चाललंय मम्मीशी बोलणं. आपल्या परीसाठी जेवण बनवते ही पण. आणि तिला इंजेक्शन दिलं, रडली मीन्स 2 मिनिटासाठी रडली. ते पण ते बोलतात ना की सुईची कळप लागेपर्यंतच रडली, त्यानंतर परत रडलीच नाही. आणि लिटरली सगळे जण तिला विचारत होते तुम्ही बाळाला काय खायला घालता, तुम्ही बाळाला काय चारता, तुम्ही बाळाला काय देता. तर सायली म्हणली आता घरी गेल्या पहिले तिची नजर काढू आपण. मी बोललो आता मम्मीकडे जाणारच आहे तर तिथं नजर काढू. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथंच संपू. इथपर्यंत बघितला असाल तर खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.